चला विनंती आहे, सामनावीर ठरला योगेशला आपण सामनावीर पुरस्कार देऊया. आयोजन कमिटी तर योगेश आपण या समोर योगेशला सामनावीर पुरस्कार देऊया. तर निश्चितच आपण पाहतोय गौरी मोबाईल यांच्या माध्यमातून ब्ल्यूटूथ आहे सामनावीरासाठी. योगेश ठरलाय सामनावीराचा मानकरी. चला मॅच ऑन होते. एका बाजूला जळकेवाडी चाबा, एका बाजूला देवाची शेंबडी ब टीम. नाणेफेक जिंकली जळकेवाडी चाबा टीमनं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते मात्र देवाची शेंबडी ब टीमला. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती सर्कलच्या आतमध्ये प्रयत्न होता. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल आणि सिंगलने मात्र धावफलकावरती धाबा आल्या. त्या तब्बल 1 अंकानं सुरुवात झाली. रवी आणि बंटी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रवी आणि बंटीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फायटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जळकेवाडी छाबा टीम एका बाजूला देवाची शिमडी ब टीम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. कास बम देखील सामना आपण पाहिला. आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहू शकाल. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. सिंगलने धावफलकावरती धावा झाल्या त्या 2 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय. सावरी टीम हार्डलक म्हणता येईल, चांगला खेळ केलात. धाबा आपण जर पाहिल्या तर धाबा दिल्या त्या 2 धाबा 2 रन्स यावेळेस आपण पाहतोय. डॉट चेंडू, सिंगल आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर डॉट आलाय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहिलं तर सावरी टीम आणि देवाची शिमडी ब टीम यांच्यामध्ये मॅच झाली. त्याच्यामध्ये देवाची शिमडी ब भिन झालाय, जळकेवाडी चाबा भिन झालाय आणि जळकेवाडी चाबा आणि देवाची शिमडी ब मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपण पाहतोय नेक्स्ट बॉल. अगदी डिक्लेअर झोनमध्ये धाबा येत आहेत. एक सिंगल आली आणि सिंगलने आपण पाहतोय धावफलकावरती धाबा झाले त्या 3 धाबा 3 रन्स. स्कोर कार्ड वरती तीन धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाची मी चर्चा करतोय. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न काय करते मैदानाच्या आतमध्ये. एक 4 धाबा येतील. धाबा झाल्या त्या मात्र तब्बल या चौकारनिशी धावफलकावरती धाबा झाल्या त्या 7 धाबा 7 रन्स स्कोर कार्डवरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सद्यस्थितीला पाहायला मिळते. चांगल्या क्रिकेटचा क्लास मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. एक चांगलं क्रिकेटचं सातत्य टिकवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडूला उंची, विनय घेईल कॅच. पहिली विकेट येते देवाची शिमडी ब टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. 7 या अंकावरती बंटी बाद होईल. आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचा खेळ यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील कास बस सामना जिंकला. सेवन रन्स 7 धाबा धावफलकावरती. 1 विकेटचं पतन आपण पाहताय आणि खऱ्या अर्थानं सेकंड क्रमांकाचं षटक आर्यन घेऊन येईल. चला यानंतर यंगस्टर तेटली आणि जादंबरी शैलेश आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल. यावेळेस फटका चांगला आहे, देखणा आहे. जबरदस्त बॅटिंग
बॅटर आपण पाहतोय समीरच्या बॅटमधून येथील त्या 6 धाबा. धाबा झाल्या त्या मात्र 13. 13 रन. देवाची शिमडी ब टीम कडून हा पठ्ठ्या अगदी आपण पाहतोय. रवी बॅटिंग करतोय, षटकार मिळवतोय रवी. चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी खेळ काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, चांगला एफर्ट देण्याचं काम बॅटर रवीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आणि नवसाई गणपती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे समीर. रवी साळुंके त्याच माध्यमातून समीर साळुंके ही जोडी. ओहो, दडपण आलंय गोलंदाजावरती, परंतु डॉट चेंडू कमबॅक काढण्याचा प्रयत्न. धाबा झाले ते मात्र 13. 13 रन्स. मॅच बॉल आलाय. 13 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. 13. चांगलं आयोजन आणि नियोजन, खास करून ट्रॉफी आपण पाहिल्या, मान सन्मानाचं चिन्ह आपण पाहताय. अगदी आकर्षक आयोजन, जबरदस्त आयोजन. डिक्लर झोनमध्ये एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धाबा झाल्या त्या 14 धाबा. 14 रन्स. चौदा धाबा. 1 विकेटच्या ठिकाणी पतन आपल्याला पाहायला मिळते. मॅच देखील आपण पाहू शकाल. जळकेवाडी छावा आणि देवाची शिमडी ब टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपण पाहताय. हो, एसटी उधळले, ऑफ टिक घेऊन गेली आहे. बॅटर मात्र बाद होईल तो मात्र रवी येईल बॅक टू पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवाची शिमडी ब टीमच्या माध्यमातून शुभम मैदानामध्ये. शुभम येतोय. नेक्स्ट बॉल. एक्सिलेंट बॉलिंग. डॉट चेंडू बघा, लीड केलं होतं त्यानंतर अगदी आपण पाहतोय डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धाबा. 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. 14 रन्स. 2 विकेटचं पतन आपण पाहू शकाल. या वेळेस आपण पाहिलं डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकाची सांगत आणि प्रथम बॅटिंग करते देवाची शिमडी ब टीम. धावा झाल्या त्या 14. बघा, षटकारानंतर डॉट, त्यानंतर एक डिक्लर, त्यानंतर विकेट. काय गोलंदाजी केली आहे जळखेवाडी छावाच्या गोलंदाजानं. अर्थातच आर्यननं चांगली गोलंदाजी केली. आता मात्र राकेश जाधव गोलंदाजी ट्रॅक मध्ये. तर निश्चित विनंती आहे यंगस्टर टेटले आणि जाधव उमरी शैलेश आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल. टॉस केला जाईल. फुल टॉस, फुल टॉल वसूल. यावेळेस आपण पाहतोय सिंगल डबल्स मध्ये कन्वर्ट होईल. 2 धाबा इथे मात्र ऍड केल्या जातील. धाबा झाल्या त्या 16. 16 रन्स. 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. सोळा धाबा. 16 रन्स. 2 विकेटचं पतन आपण पाहतोय. बॅलन्स क्रिकेट मैदानाच्या आत. फुल टॉस. यावेळेस आपण पाहिलं मिसफील्ड होईल. चकवा देईल मैदान आणि मिळतील ते धाबा. 4 येतोय चौकार. धाबा झाले ते 20. 20 रन्स. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त एफर्ट देण्याचं काम.
20 रन्स, 2 विकेटचं पतन. हो हो, काय करताय, बेस्पीड झाली आहे. सिंगल मिळेल, लेग बायचा इशारा येतोय. एका सिंगलने धावा झाल्या त्या 21 धावा, 21 रन्स, 2 विकेटचं पतन देखील आपण पाहताय. एक 21 रन्स, 21 रन्स आपण पाहतोय. 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. ओ, हाफ ट्रॅकर चेंडूला फटका, लॉंग खेळण्याचा प्रयत्न, मिळतील धाबा. 1 बाउन्स येतोय. 4 धाबा झाले ते मात्र 25. बॅटिंग करतोय बॅटर शुभम, अगदी चांगली फटकेबाजी. हाफ ट्रॅकर चेंडू या अँगलला खेळला असता व्यासपीठाला 6 मिळाल्या असत्या. थोडीशी बाजू हात आहे, पण त्या अँगलने खेळलाय आणि 1 बाउन्स 4 मिळालाय. क्षेत्ररक्षक देखील आपण पाहिला सोमनाथ लॉंग होता. धाबा झाल्या ते धाव फलकावरती आपण पाहिलं तर 25 रन्स. रन्स, 25. हो, यावेळेस आपण पाहतोय वाईड चेंडू, एक अभांतर, एक सिंगल येते. धाबा झाल्या त्या 26 धाबा, 26 रन्स. चला, यंगस्टर तेटली आणि जाधवंबरी शैलेश, आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, रिपोर्टिंग करा. आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल. यंगस्टर तेटली टीमचा कर्णधार, जाधवंबरी शैलेश टीमचा कर्णधार, प्लीज आपण संपर्क करा. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल. यावेळेस आणखीन एक वाईड अतिरिक्त आपण पाहतोय. धावा झाल्या त्या 27 धावा, 27 रन्स, 2 विकेटचं पतन. सत्तावीस, 2 विकेटचं पतन. आणखीन एक वाईड चेंडू पाहायला मिळते. एक सिंगल येथे धावा झाल्या त्या 28, 2 विकेटचं पतन आपण पाहू शकाल. 28 रन्स. चला, यंगस्टर तेटले आणि जाधवंबरी शैलेश, कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होईल. हो, यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, ओव्हरथ्रो, धाव घेतलेली नाही आहे. सिंगलने धावा झाल्या त्या 29. सकाळपासून निवृत्ती सर आपण पाहिलंय 30, 29, 31 असंच लक्ष सेट होत आहे. अद्याप कुठल्याही टीमनी क्रॉस केलेलं नाही आहे. 35, 40 म्हणजे मैदानात आता बॅलन्सिंग पाहायला मिळते. परंतु एखादी टीम नक्कीच काहीतरी पलटवार आपल्याला पाहायला मिळेल. 30+, 32, 33 आपल्या स्पर्धेला बघा. आपल्या स्पर्धेची किती चर्चा, खोपोली येथे स्पर्धा सुरू आहे. अमरदीप दौली आणि तुकारामदादा जाधव यांच्या संपूर्ण मित्र परिवार, अर्थातच लहू चाळके, अंकुश चाळके यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत या ठिकाणी सूचना येते. चांगलं आयोजन भैरवनाथ क्रिकेट क्लब जाधवंबरी, तुकारामदादा, संजूदादा आणि त्यांच्या संपूर्ण टीम, ग्रामस्थ मंडळ जाधवंबरीसाठी दिलेत शुभेच्छा खोपोलीवरून. निश्चितच मी त्यांना बोललो आहे की आपण या व्हिजिट द्या, परंतु यांची स्वतःची स्पर्धा आहे. आज त्यांचाही अंतिम दिवस आहे आणि रात्री कॉल झाला. मी म्हटलं डायरेक्ट तुकारामदादा जाधव यांच्याशी आपण कॉलिंग करा. त्यांनी जर परमिशन दिलं तर मी खोपोलीला येतो. टॉस करूया. यंगस्टर तेटलेली जाधवंबरी शैलेश, सुरेश गोविंद जाधव दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभासाठी काही नाणेफेक करायची आहे. तर टॉस बॉक्स मध्ये अर्थातच एक 22 गावचा गोड आवाज, निवृत्ती शिंदे सर.
थँक्यू सुरेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टीम जाधव उमरी शैलेश संघनायक आहे, त्याचबरोबर शिवाजीवाडी तेटलीस टीमचे संघनायक सुजित आपल्याला पाहायला मिळतील. भैरवनाथ चषक 2025 आणि पहिलीच मॅच दोन्ही संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. छापा कॉल आहे, इथे मात्र छापा आलाय. टीम जाधव उमरी संघाने टॉस जिंकलाय. शैलेश काय सांगशील? टॉस जिंकलाय आणि इथे टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल आपला? आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. अगदी खेळपट्टी पाहिली तर गोलंदाजीसाठी पोषक सकाळपासून आपण पाहतोय 30 धावा या खेळपट्टीवरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. असे कोणते असं गोलंदाज आहेत तुमच्याकडे जे चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील? जय आणि ऋषी दोन गोलंदाज आमच्याकडे खूप चांगले आहेत, त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे खूप. 3 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला रोकाल आपण? 25 ते 30 धावांच्या आतमध्ये आम्ही रोखायचा प्रयत्न करू त्यांना. 25 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आज पाहिलं तर भैरवनाथ चषक 2025 पर्व पहिलं दमदार आपल्या भेटीला आलंय. काय नियोजनाबद्दल सांगाल आपण 2 शब्द? नियोजन खूप छान आहे. नवी मुंबईसारख्या ठिकाणी एवढं मोठं नियोजन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, पण खूप छान आहे. खूप छान नियोजन आहे. टेटली आपण पाहतोय टॉस हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करायची. किती धावांचं टार्गेट या खेळपट्टीवरती सेट कराल? सकाळपासून आपण जर पाहिलं तर 30-29 धावा आपण पाहतोय. किती धावांचं टार्गेट सेट कराल आपण? नक्कीच 30 ते 35 धावांचं टार्गेट देऊ. 30 ते 35 धावांचं टार्गेट सेट कराल. खास करून आज रोशन असेल, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील का आपल्याला? तेवढं नाही, गणेश आणि अनिकेतवर जबाबदारी जास्त असेल. गणेश आहे, अनिकेत आहे, याच्याकडून मोठी अपेक्षा असणार आहे. कारण की आपण पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनमधील 3री स्पर्धा पाहतोय. कुठंतरी अपयश आलंय. या स्पर्धेमध्ये आपल्याला यश मिळेल का? नक्कीच ट्राय करू आम्ही यश मिळवण्याचं. नक्कीच. हे होते दोन्ही संघाचे संघनायक शैलेशजी आणि सुजित. दोन्ही संघांना आपण या ठिकाणी भैरवनाथ चषक 2025 मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय इथे मात्र आपण पाहिलं तर शैलेशने, जाधव उमरी टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं या ठिकाणी यंगस्टार तेटली शिवाजीवाडी टीमला. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा भैरवनाथ चषक 2025 चा हा थरार. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आपण मायक्रोफोन वरती आवाज ऐकाल ज्याने परमार्थामध्ये नुकतंच पदार्पण केले आणि समालोचन करत असताना सर्व खेळाडूंची अगदी हिस्ट्री आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांचं काम ज्यांच्या माध्यमातून मायक्रोफोनच्या माध्यमातून केले जाते असे सती समालोचक अर्थात जाऊयात विनोदजी जाधव सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर निश्चितच आपण पाहतोय 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 30 धाब्यांची. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यंगस्टर तेटले आणि जाधव उमरी शैलेश याच्यामध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच विनय आणि सोमनाथ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सलामी जोडी. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय विनय, नॉन स्ट्राईक एंडवरती सोमनाथ. 18 चेंडू आणि 30 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 30. चला विनंती असेल 18 चेंडू 30चं समीकरण. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ चषक 2025 पहिला चेंडू 18-30च्या समीकरणाला पलटवार. यावेळेस आपण पाहतोय इनटू द गॅप टू फील्ड क्रॉस करेल. पहिल्या चेंडूवरती वाइंडिश लॉंग ऑफ वरती मिळतील त्या धाबा 4. येतोय चौकार. चौकारानं सुरुवात झाली आहे. चांगली बॅटिंग सुरू आहे, विस्फोटक बॅटिंग. विस्फोटक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. धाबा झाले ते आपण जर पाहिलं तर 4. पहिल्या चेंडूवरती विनयने चौकार घेतलाय. सोमनाथ 18-30चं समीकरण. या मॅच मध्ये जर किंवा या टुर्नामेंट मध्ये प्रत्येक मॅच मध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मित्रांनो 40-45 धावा जमवाव्या लागतील. सकाळपासून 29-30 हीच धावसंख्या आपण प्रत्येक मॅच मध्ये पाहिली आहे. आडो बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. एक सिंगल, दुसरीसाठी कॉलिंग विनयने, सोमनाथने नकार दिलाय. एक सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धाबा झाल्या त्या 5 धाबा धावफलकावरती. यंगस्टर टेटली आणि जाधव उमरी शैलेश आपण सज्ज आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आणि जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आत तुम्हाला करावी लागेल. आपण पाहतोय देवाची शेवटी ब टीम एफर्ट देताना पाहायला मिळेल.
ओहो आक्रमण केलंय सोमनाथच्या बॅट मधून आणखीन एक धमकम 1 बाउन्स मिळतील त्या धाबा येतोय तो 4 येतोय चौकार आणि चौकार निश्चित धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या 9 धावा 9 रन्स. छोट्या माझ्या स्वयंसेवकांना विनंती आहे संध्याकाळी आपल्याला नक्कीच त्याची दखल घेतली जाईल. आपण बाउंड्री लाईन्स वरती सावलीत उभे राहा, मी म्हणत नाही उन्हात उभे राहा. छोटे स्वयंसेवक नाश्ता करा आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर सावलीमध्ये उभे राहा, काही हरकत नाहीये. धावा झालं ते धाव फलकापती 9 धावा 9 रन्स. गोलंदाज अमोल साळुंखे गोलंदाजी करतोय. यावेळेस आपण पाहिलं इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओहो काय घडते आपण पाहतोय. लिगोरची खेळ पाहायला मिळाला, एसटी उडवण्याचा प्रयत्न होता परंतु भाग्याची साथ म्हणता येईल बॅटरच्या बाजूने आणि एक सिंगल आणि धावा झाले तर 10 रन्स. पहिल्यावर 4 दुसऱ्यावर सिंगल तिसऱ्यावर 4 चौथ्यावर सिंगल 2 4 8 9 10 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक मार्गस्थ आहे. पहिलं 30 धाब्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी म्हणेन प्रति षटक 10ची सरासरी होती ती 4 चेंडू मध्ये पहिल्या षटकामध्ये गाठली आहे म्हणजे 1 पाऊल पुढे जळकेवाडी छावा टीम. पुन्हा फटका खेळलाय आता 2 पाऊल पुढे म्हणता येईल. किती धाबा येतील आणि धाबा आल्या त्या मात्र 4 धाबा होतील त्या 14 रन्स. चला एक चेंडू शिल्लक आहे. धाबा झाल्या त्या 14 रन्स. चौदा धाबा 14 रन्स. चौदा धाबा 18 चेंडू 30 च समीकरण आणि त्यापैकी आपण पाहतोय 5 चेंडू 32 धाबा आल्या त्या 14 धाबा. नेक्स्ट बॉल तर बॅटर मात्र निघून येईल. बॅटर बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन धावा झाल्या त्या 14. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. चमचमते करंडक आपण पाहत आहे त्याच माध्यमातून मान सन्मानाचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येकाचं या ठिकाणी स्वागत देखील आपण पाहताय आपल्या भैरवनाथ चषकामध्ये आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय बरेचशी मान्यवर मंडळींची रेलचेल सकाळी या ठिकाणी के शेलार उद्योजक विशालदादा कदम समाजसेवक आपटी यांच्या या ठिकाणी उपस्थिती लाभली. त्यानंतर बरेचशी ग्रामस्थ मंडळी त्यांची सकाळपासून आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी काही मंडळी गावावरून देखील आली आहेत. अगदी व्यासपीठाला शोभा असणारं व्यासपीठ आपल्या भैरवनाथ क्रिकेट क्लब जाधवमरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आखीव रेखीव व्यासपीठ आपण पाहतोय. स्पोर्टिक्स लाईव्ह आपल्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. चांगली क्लॅरिटी व्हॉइस क्लॅरिटी चांगली क्षणचित्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण पाहू शकाल आपले प्रोप्रायटर संदीपजी कोकरे आपण पाहतोय आणि त्याच माध्यमातून आपण पाहिलं तर संतोषजी जाधव आदरणीय दत्ताराम जाधव सन्मान्य विद्यमान उपसरपंच विष्णूजी सावंत साहेब मारुती जाधव दिनेशजी जाधव सुरेश जाधव बजरंग जाधव विष्णू जाधव विशाल कदम समाजसेवक आपटी या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचा सकाळचा उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला. चर्चा होईल स्पर्धेची. ज्यावेळेस आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल आणि धावा झाल्या त्या धावफलकावरती 15 धावा 15 रन्स आपण पाहतोय. सेकंड क्रमांकाचे षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज शुभम साळुंकेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर एक सिंगल आली. षटक क्रमांक 1 वरचा विचार केला पहिल्यावरती 4 नंतर सिंगल नंतर 4 नंतर सिंगल नंतर 4 शेवटच्या चेंडूवरती विकेट. त्यात 2-4 जरी रोखल्या असतात परंतु त्यात मी म्हणेन बॅटरचे या ठिकाणी प्रॉफिट आहे. बॅटरला मी श्रेय देईन ज्यांनी वाइंडिश लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं आणि जिथे फिल्डर नव्हता तिथे 2-4 मिळवल्या म्हणजे 8 धावा त्याने कमवल्या.
हो काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये डेकल झोनमध्ये एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धाबा आल्यात. त्या मात्र आपण जर पाहिलं तर 16 धाबा 16 रन्स आपण पाहतोय. आणखीन धाबा तुम्हाला गोळा करायचे आहेत. उरलेले 4 चेंडू जर व्यवस्थित हाताळले तरी मॅच टाईट होईल. अद्याप 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 14 धाब्यांची. 10 चेंडू आणि 14 30चं समीकरण. 10 चेंडू 14. फटका खेळतोय क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न थ्रो. ओ हो 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 सिंगल आली सिंगलला धावा झाल्या त्या 17. खतरा कोणत्या टीमला हे देखील पाहणं गरजेचं असेल कारण आपण जर पाहिलं तर धावा झाल्या त्या आतापर्यंत आपण पाहतोय 17 रन्स अर्थातच 17 धावा. एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारी टीम जळकेवाडी छावा टीम विपक्षी टीम देवाची शेमडी ब टीमने ठेवलेल्या 30 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सद्यस्थितीची परिस्थिती 17 धावा एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस नो चेंडू गरज नव्हती. 1+1 2 धाबा येतील. एक नोची एक डिक्लेअर झोनची 2 धाबा ॲड केल्या. धाबा झाल्या त्या 19 धाबा एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. एवढी चांगली गोलंदाजी केली होती. एक चेंडू नोचा टाकलाय. थोडा खाली ठेवला असता एखादी विकेट देखील मिळाली असती 6 मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये परंतु धाबा झाल्या त्या 19. फ्रीडचा चेंडू 9 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा आणि 9 चेंडूचं समीकरण पाहिलं तर इतकं अवघड देखील नाही आहे आणि सोपं देखील नाही आहे कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कधी कोणता गोलंदाज आपली गोलंदाजीची चमक दाखवेल हेही मित्रांनो कधी सांगता येत नाही आहे. 9-11चं हे समीकरण. यावेळेस आपण पाहतोय फ्रीडचा चेंडू वरती सिंगल दुसरीचा प्रयत्न थ्रो करणं गरजेचं होतं आणि 2 धावा आल्या. धावा झाल्या त्या मात्र 21 धावा. बघा यापूर्वीचा चेंडू जर नो नसता एखादी सिंगल डबल गेली असती आता चित्र काहीतरी वेगळं असतं. तुम्ही एक चेंडू एक्स्ट्राही दिला आणि 2 धावा एक्स्ट्राही गेल्या. त्यात जर एका चेंडूवरती 4 तर चेंडू तर बॅलन्स झाला असता. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. तुम्ही क्रिकेट खेळत असताना तुमचं काउंटिंग मैदानाच्या आतमध्ये असायला हवं. गेला तो फ्लॅशबॅक होता. 8 चेंडू आणि 9ची गरज मैदानाच्या आतमध्ये म्हणजे आता 8 चेंडू 11चं समीकरण राहिलं असतं परंतु त्या 9 चेंडूनं ते 8 चेंडू 9 वरती आणून ठेवलंय. एवढे चांगली गोलंदाज आपण पाहिला शुभमचं मी कौतुक करेन परंतु एका 9 चेंडूनं थोडंसं त्याला पश्चातापासाठी भाग पडलं असेल. 7 चेंडू 9 हाही चेंडू जर डॉट आला तर मॅचला ट्विस्ट येईल. या मैदानावरती 6-9चं समीकरण डिपेंड करता येईल मित्रांनो. चांगली गोलंदाजी करत असताना शुभमनं अनुभव देखील घेतला. चटके सोसले 9 चेंडूचे परंतु त्यानंतर केलेला कमबॅक हा देखील व्यर्थ ठरला नाही पाहिजे. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय अर्थातच शुभम. अडथळा येतोय गोलंदाजाला. दडपण देखील आहे. 7 चेंडू 9 धाबा 7 चेंडू. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आणि काय मैदानामध्ये मॅच देखील रंगले मित्रांनो. हाफ ट्रॅकर चेंडू दिलाय. चुकी केले का कॅच होईल. मी म्हटलं डॉट किंवा विकेट खूप महत्वाची असेल आणि बॅटर येतोय मात्र बॅक टू पवेलियन. टीम मीटिंग नकोय. 6 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच मित्रांनो आपल्यासाठी पैसा वसूल मॅच. अद्याप 6 चेंडू 9 धाब्यांची गरज. 9 धाबा 6 चेंडू संकेत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळेस आपल्या संघावरती संकट आलंय त्या त्या वेळेस जो उभा राहिलाय ना तो सरसेनापदी आणि त्या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. संघाचा शिमडी संघाचा अर्थातच शुभम ज्याने षटक हाताळलं. एक विकेट मिळवली. 9 चेंडू जर वगळला तर चांगली गोलंदाजी मित्राने केली आहे. ठीक आहे अनुभव घ्यावा लागतो खेळामध्ये नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये. प्रत्येक वेळेस क्षणाला तुमच्या मेहनतीला फळ मिळेलच असं देखील नाही आहे पण जे फळ मिळेल ते अर्थातच तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचं ठरेल हेच नक्की. अर्थातच 6 चेंडू 9 शेवटचं षटक.
समीर 6 चेंडू 9 धाबा 9 धाबा 6 चेंडू. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 ते 3 धाबा आल्या तर मॅच 80% जाईल शिमडी टीमकडे, 20% मॅच जाईल जळकेवाडी छावा टीमकडे. आणि पहिल्या 3 मध्ये 6 आल्या तर मॅच जाईल जळकेवाडी छावाच्या बाजूनं 80%, 20% राहील देवाच्या शिमडी बच्या माध्यमातून. ऑफटिकवरती ट्रॅव्हल झाला आहे चेंडू. पहिला चेंडू डॉट समीरच्या माध्यमातून. मी म्हटलं ना पहिल्या 3 मध्ये 6 आल्या तर जळकेवाडीकडे मॅच जाईल आणि पहिल्या 3 मध्ये 2 ते 3 धाबा आल्या तर ती मॅच राहील देवाची शिमडी ब टीमकडे. शुभमनं पाणी घातलंय, आता त्याची वाढ करण्याचं काम करावं लागेल समीरला. ज्या पद्धतीनं समीरनं पहिला चेंडू हाताळलाय कॉन्फिडन्स लेवल हाय दिसतोय. ओहो यष्टीरक्षकाने केले चूक डिक्लेअर झोन मध्ये. चार चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. 8 धाबा 4 चेंडू. यष्टीरक्षकाचं काम अगदी चोख करायला हवं. हा चेंडू डॉट मिळाला असता. गोलंदाजाने केलेली मेहनत आणि बदललेली स्ट्राईक. 4 चेंडू 8. हो अगदी समीर चांगली गोलंदाजी करतोय. या वेळेस आपण पाहू शकाल तिसरीचा प्रयत्न. ओहो लक्ष नाहीये. पहिली चुकी झाली बाउंड्री लाईनच्या क्षेत्ररक्षकाची. त्याला नॉन स्ट्राईकला थ्रो करायचा होता, त्याने स्ट्रायकर एंडला थ्रो केला. मी म्हणतो ना मैदानामध्ये ऑन ग्राउंड तुमचं लक्ष असायला हवं. बॅटिंग करणारा बॅटर बॅटमध्ये चेंडू पेस केल्यानंतर लेट पिच सोडत असतो आणि नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडू अगोदर स्क्रीज सोडतो. तर बॅटर नॉन स्ट्रायकरचा येणार कुठे तर नॉन स्ट्राईकला, तर तुम्हाला तिकडे थ्रो करायचा आहे. धावबाद नक्कीच मिळेल. धावबाद नसता मिळाला तरी एकच धाव गेली असती. ती चूक केली शुभमने. इकडून थ्रो करताना स्ट्रायकरला थ्रो केला. नॉन स्ट्रायकरचा बॅटर स्ट्रायकरला पोहोचला तोपर्यंत दुसरीला कॉलिंग झाला आणि तेव्हा तो पकडता पकडता आणखीन एक धाव गेली. आता मॅचमध्ये ट्विस्ट 3-5. बघा एक चूक, बदललेली स्ट्राईक किती महाग पडते आणि कॅच ड्रॉप होईल. धावा मिळतील किती डिक्लेअर. पंच धाबा किती आताच्या. चला कुणी चर्चा करू नका. आयोजन कमिटी आणि पंच निर्णय घेतील. किती धावे. दोन चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. ओहो बॅटची लिडिंग एज. कॅच ड्रॉप झाली आहे. दोघे टक्कर करत बसल्यात आणि दुसरी धाव. तिसरीचा प्रयत्न. काय घडतंय. हो 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 धाव बाद होईल. 2 आल्या. मी मगाशी म्हटलं तुमचं मैदानात लक्ष असायला हवं. काउंटिंग करताना या ठिकाणी आपण पाहतोय मधी तुमच्यात कन्फ्युजन होत आहे. बघा ही एकच धाव पण नव्हती, कॅच होती. कॅच ड्रॉप झाली तर सिंगल होती. तर तुम्हाला तिकडे लक्ष करायचंय. तुम्ही दोघांमध्ये टकराव करत बसलायत आणि खऱ्या अर्थानं त्याचा बेनिफिट गेले बॅटिंग करणाऱ्या जळकेवाडी छावा टीमला. तुम्हाला परमेश्वरनं 3 चान्स दिले. मगाशी डिक्लेअर झोनचा चान्स, त्यानंतर आता कॅच
या 2 चान्स मिळाले. तिसरा चान्स आता 1 चेंडू आणि 2, म्हणजे थोडीशी खतऱ्याची घंटी दोन्ही टीमवर आहे. पण आता पाहायचंय मैदानामध्ये कोण जिंकेल. देवाची शेंबडी ब टीमनं परफॉर्म चांगला केला. मी कौतुक करेन गोलंदाज समीरचं, गोलंदाज शुभमचं आणि आता समीरचं, ज्याने पूर्णतः जळकेवाडी चव्हाण टीम देखील चांगली टीम आहे, बॅटर देखील चांगले आहेत. त्या बॅटरला रोखण्याचं काम दडपणामध्ये अंडर प्रेशर गोलंदाजी करतोय समीर. मी समीरला सल्यूट करेन ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. 6-9ची मॅच 1-2 वर आणली आहे, परंतु चुका केल्यात. आता बॅटर स्ट्राईक वरती सोमनाथ 8 चेंडू 11 वरती खेळतोय. लिडिंग बॅटरला बघा कॅच सोडलीत, परंतु बॅटरला देखील स्ट्राईक मिळाली आहे, म्हणजे स्ट्राईक देखील कधी कधी महागडी ठरते. देवाची शिमडी ब टीमच्या 2 चुका, अर्थात 1-6चं समीकरण असतं ते 1-2 वर आलंय. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 2, फुल टॉस, क्षेत्ररक्षक पाहायचंय. मी पहिलंच म्हटलं, दिलेलं जीवनदान, दिलेली संधी ही पुन्हा मिळत नसते. देवाच्या शेंबडी बीड टीमने केलेल्या चुका तुम्हाला सामन्यामध्ये पराभवाकडे घेऊन गेल्यात. मी मगाशी म्हटलं, सुटलेली कॅच, बदललेली स्ट्राईक, त्या अगोदरचा धावबाचा चान्स, तिथे 1 धाव तिथे गेलेल्या 3, त्या 3+1 4 मायनस केल्या तर शेंबडी टीम 3 धावेने जिंकली असती. हातात आलेली मॅच सोडली आहे, सामना गमवावा लागलाय. परफॉर्म चांगला केलाय. शुभमने गोलंदाजी चांगली केली आहे, त्याच माध्यमातून आपण पाहतोय समीरने गोलंदाजी चांगली केली आहे, परंतु क्षेत्ररक्षकांनी क्षेत्ररक्षण खराब केलंय, त्यामुळे सामना पराभूत झालाय. विजय